तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण ठाणे महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेले आहे 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। सध्या हे पीडीएफ विद्यार्थ्यांनो आपल्याला 250 मध्ये हा जर सुपर क्लास पाहून घेत असाल तर मिळणार आहे। पण त्यापूर्वी पीडीएफ मध्ये काय मिळणार आहे थोडक्यात जाणून घेऊया। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहे। अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चा जो आहे त्यातील महत्त्वाची जी कलमे आहेत पीडीएफ मध्ये आपल्याला मिळणार आहेत। इतिहास मधील ए टू झेड समाज सुधारक असतील इन डिटेल आपल्याला एमसीक्यू मिळेल, एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी विज्ञानवरील 500+ एमसीक्यू मिळणार आहे। तसेच या ठिकाणी भूगोलवरील एमसीक्यू देखील मिळणार आहे। जनगणना 2011 मिळणार आहे। अर्थशास्त्र एमसीक्यू मिळणार आहे। तसेच राज्यपाल असो, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती या सर्वांवरील आपल्याला एमसीक्यू मिळणार आहेत। जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो पाहूया, कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेला आहे ठाणे महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेला स्थापन होऊन किती वर्षे पूर्ण झालेली आहेत 2025 मध्ये? तर 35, 40, 33, 40, 43, 42 किंवा 41, 44। तर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेला स्थापन होऊन विद्यार्थ्यांनो किती वर्ष झालेली आहेत? 43 वर्ष झालेली आहेत। तसेच या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन होऊन जे आहे या ठिकाणी 42 वर्ष झालेली आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न। पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा, शरीरातील किती टक्के कार्बन डायऑक्साइड वहन हेमोग्लोबिन करते ते आपल्याला विचारलेलं आहे। हेमोग्लोबिन शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे किती टक्के वहन करते? तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो 25%, 80, 70 किंवा 60। ऑप्शन्स मध्ये एक या ठिकाणी योग्य राहील। 25% हेमोग्लोबिन जो आहे कार्बन डायऑक्साइडचे परिवहन करते हे आपल्याला कळते। तर प्रश्न तिसरा, शाहू महाराजांचा जन्मदिवस जो आहे तो कोणता दिवस म्हणून साजरा होत असतो ते आपल्याला विचारलेलं प्रश्नामध्ये आहे। कोणते? तर शाहू महाराज यांच्याविषयी प्रश्न आहे, यांच्या जन्मदिवसाविषयी। सामाजिक न्याय दिवस, प्राथमिक शिक्षण समता दिवस किंवा वसतिगृह दिवस। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक म्हणजेच शाहू महाराज यांचा जन्मदिवस जो आहे तो सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा होतो हे आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी। पुढचा प्रश्न आपल्या समोर असा आहे विद्यार्थ्यांनो चौथ्या क्रमांकाचा, परभणी जिल्ह्यातील डिग्रस बंधारा हे कोणत्या नदीवर आहे ते आपल्याला सांगायचं आहे। प्रश्न वाचतात आपल्याला कळतो की परभणी जिल्ह्यात डिग्रस बंधारा आहे कोणत्या नदीवर? गोदावरी, गंगा, वैतरणा किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन्स मध्ये एक म्हणजेच गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यामध्ये डिग्रस बंधारा हा असलेला आपल्याला कळतो। कव्हर करूया प्रश्न पाचवा, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी जी उपनदी आहे ती कोणती आहे? पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे। जिल्हा आहे नांदेड, आसना, सिद्धी, सेला किंवा मांजरा। तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 4 म्हणजेच मांजरा ही नदी नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरीची सर्वात मोठी या ठिकाणी कोणती आहे उपनदी असलेली कळते। कव्हर करूया प्रश्न पुढचा। तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 6व्या क्रमांकाचा, मानगंगा ही नदी पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती गंगा आहे? मानगंगा ही नदी विचारलेली। गोदावरी, भीमा, कृष्णा किंवा वैतरणा। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील। म्हणजेच भीमा ही या नदीची जी आहे कोणती विद्यार्थ्यांनो मानगंगा ही उपनदी असलेली कळते। प्रश्न या ठिकाणी 7वा कव्हर करूया, लेंडी या नदीची उपनदी पुढीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। नदी विचारलेली लेंडी ही नदी आहे, तिरू, मांजरा, गोदावरी, गंगा। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी योग्य राहील आपल्या समोर थोडासा एक वेळेस कन्फर्म केलेला बरा। तर योग्य आहे विद्यार्थ्यांनो तिरू ही जी नदी आहे लेंडी या नदीची उपनदी असलेली आपल्याला कळते। कव्हर करूया प्रश्न 8वा, राजद्रोहाच्या आरोपाखाली पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती जी आहे शिक्षा झालेली होती ते सांगायचं आहे।
कोणत्या राजद्रोहाच्या आरोपाखाली? महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महर्षी कर्वे? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3 म्हणजेच लोकमान्य टिळक यांना जे आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झालेली होती हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा की सातपुडा या पर्वतावर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पर्वत लक्षात घ्या फक्त. सातपुडा पर्वत आहे. चिखलदरा, पंचमढी, वरील दोन्ही किंवा वरील नाही. ऑप्शन्समध्ये 3 म्हणजेच चिखलदरा तसेच पंचमढी हे दोन्हीही थंड हवेचे ठिकाणे सातपुडा पर्वतावर असलेली आपल्या सर्वांना कळतात. प्रश्न कव्हर करूया 10व्या क्रमांकाचा. बावडा घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणादरम्यान आहे ते आपल्याला सांगायचं आहे. घाटाचं नाव बावडा घाट आहे. कोल्हापूर खारेपाटण, नाशिक नागपूर, जालना परभणी किंवा कोल्हापूर सोलापूर? तर ऑप्शन्समध्ये 1 म्हणजेच बावडा घाट जो आहे कोल्हापूर खारेपाटण या 2 ठिकाणादरम्यान असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 12वा. काँग्रेसचे खालीलपैकी कोणते गट होते ते आपल्याला सांगायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसचा कोणता गट होता दिलेल्या पर्यायापैकी? जहाल गट, मवाळ, वरील दोन्ही किंवा शेतकरी? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 3 म्हणजेच विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेसचा जहाल तसेच मवाळ हे 2 गट होते हे आपल्याला कळते. प्रश्न 13वा पाहूया. तळेगावचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ते सांगायचं आहे. तळेगावचे पठार पुणे, ठाणे, वर्धा, बीड? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 3 योग्य आहे. म्हणजेच वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार हे असलेले आपल्या सर्वांना कळतात. प्रश्न 14वा पाहूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या घटनेमध्ये कोणत्या ठिकाणी उल्लेख आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कशाचा? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा. तर कलम 50 कुठेही नाही, कलम 60 किंवा कलम 70? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य आहे. राज्यघटनेमध्ये कोणत्याही ठिकाणी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्याबाबत जे आहे उल्लेख नाही हे आपल्याला कळते. प्रश्न 15वा कव्हर करूया. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत खालीलपैकी कोणाला म्हणतात? कोणत्या वारकरी संप्रदायाचे? श्रीकृष्णांना, विठुरायांना, महादेव यांना किंवा रुक्माई यांना? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठुरायांना संबोधतात हे कळते. 16व्या प्रश्नामध्ये विचारलेलं की राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता, सर्वांनाच माहीत असेल. तर या ठिकाणी विचारलेलं आहे की कोणत्या वर्षी मिळालेला होता भारतरत्न पुरस्कार? कोणाला? राजेंद्र प्रसाद यांना, भारताचे पहिले राष्ट्रपती. ठीक आहे. 1960, 1962, 1964 किंवा 1966? ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 म्हणजेच राजेंद्र प्रसाद यांना 1962 या वर्षी जे आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता. हे पहिले काय राहिलेले होते की पहिले राष्ट्रपती राहिले होते ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला होता. प्रश्न कव्हर करूया 17वा. महिलांना गर्भपाताचा जो अधिकार आहे कोणत्या अनुच्छेदानुसार मिळालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. गर्भपाताचा अधिकार अनुच्छेद 18, 22, 20 किंवा 21? तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 योग्य आहे. म्हणजेच किती? अनुच्छेद 21 नुसार महिलांना गर्भपाताचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 18वा. यमुना या नदीची उपनदी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणती नदी आहे? यमुना ही नदी आहे. नर्मदा, कावेरी, चंबळ किंवा तुंगभद्रा? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. म्हणजेच यमुना या नदीची चंबळ ही उपनदी असलेली कळते. कव्हर करूया प्रश्न 19वा. सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ते आपल्याला सांगायचं आहे. किती परिशिष्टे सध्या भारतीय संविधानात आहेत? 10, 12, 9 किंवा 8? तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. 12 परिशिष्टांचा समावेश सध्या संविधानामध्ये झालेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 20वा. पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील या ठिकाणी कोणती राजधानी म्हणतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्राची कोणती राजधानी पंढरपूरला म्हणतात? आध्यात्मिक, पर्यटन, ऐतिहासिक किंवा प्रादेशिक? तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. म्हणजेच आध्यात्मिक राजधानी पंढरपूरला महाराष्ट्राची संबोधतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे.
पुंगी हा लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणता विचारलेला आहे? पुंगी हा लोकनृत्य प्रकार. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच हिमाचल प्रदेशाचा पुंगी हा लोकनृत्य प्रकार असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 22वा. तर देशाचा राज्यकारभार राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो, पण प्रत्यक्ष जे व्यवहार आहे ते कोण करते ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. प्रश्न चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न थोडासा मोठा आहे. तर पंतप्रधान, न्यायमंडळ, मंत्रिमंडळ किंवा वरीलपैकी सर्व. तर देशाचा राज्यकारभार राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो, पण पंतप्रधान, न्यायमंडळ, मंत्रिमंडळ हे सर्व प्रत्यक्षरित्या कारभार करते हे आपल्याला समजते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 23वा. अकलोली आणि व्रजेश्वरी हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अकलोली तसेच व्रजेश्वरी, पुणे, ठाणे, बीड किंवा जालना. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. ठाणे या जिल्ह्यामध्ये अकलोली, व्रजेश्वरी हे दोन्हीही जे ठिकाण आहेत ते आपल्याला असलेले दिसतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो गरम पाण्याचे झरे असलेलेही लक्षात घ्यायचे आहेत. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 24वा. अजीवनसत्वाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त असते? कोणते अजीवनसत्वाचे प्रमाण विचारलेले आहे. बटाटा, टमाटे, गाजर किंवा आलू. ऑप्शन्समध्ये 3 म्हणजेच गाजरामध्ये अजीवनसत्व जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. 25वा प्रश्न असा आहे. घोडझरीत हे तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते तळे? घोडझरी. नंदुरबार, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 घोडझरी हे तळे जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 26वा कव्हर करूया. पुणा लायब्ररीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. पुणा लायब्ररीची स्थापना करणारे महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महर्षी कर्वे. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच पुणा लायब्ररीची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली होती हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न 27वा. जळगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या लेण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असते? जळगाव हे अजिंठा, आगासी लेण्या, कार्ली किंवा महाकाली. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच काय तर अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे जळगावास संबोधले जाते हे आपल्याला लक्षात घ्यायचे. प्रश्न 28वा पाहू. एका वर्षामध्ये विचारलेला आहे की 30 दिवसांचे एकूण महिने किती असतात? 30 दिवसांचे महिने एका वर्षामध्ये किती असतात? 7 किंवा 4. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. 4 महिने 30 दिवसांचे एका वर्षात असलेले आपल्या सर्वांना कळतात. कव्हर करूया प्रश्न 29वा. जो की आहे सोलापूर व कोणते ठिकाण राज्यातील हातमाग व कापड उद्योगाशी महत्त्वाची केंद्रे आहेत ते सांगायचं आहे. कोणता? सोलापूर तसेच दुसरे एक ठिकाण आहे ते. तर मालेगाव, भिवंडी, नागपूर, इचलकरंजी. तर सोलापूर तसेच इचलकरंजी हे 2 ठिकाण जे आहे महाराष्ट्रामध्ये कोणते कापड तसेच हातमाग या उद्योगाची महत्त्वाची केंद्रे आहेत. प्रश्न 30वा कव्हर करूया. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक स्थित आहे ते विचारलेलं आहे. जिल्हा आहे चंद्रपूर. एलोरा लेणी, महाकाली लेणी, चिमूर टेकड्या किंवा बैराट शिखर. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 3 योग्य आहे. चिमूर टेकड्या ज्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात. अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण ठाणे जिल्ह्याची ठाणे जिल्ह्याची विद्यार्थ्यांनो आपण जर या ठिकाणी तयारी करत असाल ठाणे जिल्ह्याची महानगरपालिकेची
किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तयारी करत असाल तर आपल्या सर्वांसाठी 560 पेजेसची PDF आपण तयार केलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो सध्या आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. जरच हा सुप्रकाश फॉर्म घेतला तरच मिळणार आहे. आता जो हे विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करण्याची एक रिक्वेस्ट आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.